लोकशाहीचा मुद्दा तुम्ही बघताय. आपण चर्चा करतोय देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या काय ट्विटबद्दल. या ट्विटने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होतोय की काय, अशा चर्चांना उदाहरण आलंय. भारतीय जनता पक्षाच्या वतीने खुलासाही देण्यात आला. पण तत्पूर्वी काय या ट्विटचा अर्थ ते समजून घेतो. आपल्यासोबत मगाशी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते होते, आता आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या जातात. सुषमाजी, मी जसं मगाशी म्हणत होतो चर्चेच्या सुरुवातीला, राजकारणामध्ये टायमिंगला खूप महत्त्व असतं. या टायमिंगचा तुम्ही काय अर्थ काढता? राज्यामध्ये इतक्या सगळ्या राजकीय घडामोडी घडतात, त्याच्यात अचानक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, जो भारतीय जनता पक्ष सोशल मीडिया अत्यंत काळजीपूर्वक आणि अत्यंत डेलिबरेटली उत्तम रीतीने वापरत असतो, त्यांच्याकडून नक्की येणं ही काय उगाच केलेलं ट्विट असं नसावं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. काय वाटतं तुम्हाला? तुमचं काय रिडिंग आहे? सध्या महाराष्ट्राच्या एकूण घटनाक्रम आणि अत्यंत वादळी वातावरण आहे. त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा आणि ड्रग्ज रॅकेटचा मुद्दा हा प्रचंड तापलेला आहे. या ड्रग्ज रॅकेटच्या मुद्द्यावर किंवा आरक्षण, वारी, बारसू या सगळ्या प्रकरणात ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाले ते प्रकरण असतील किंवा महाराष्ट्रातलं एकूण गुन्हेगारीचं स्वरूप असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाहता देवेंद्रजी हे सगळ्याच आघाड्यांवर सपशेल नापास गृहमंत्री म्हणून आतापर्यंतच्या एकूण कारकिर्दीतले सगळ्यात नापास गृहमंत्री म्हणून गणले जात आहे. असं सगळं होत असताना माझी खात्री आहे की जशी महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर नाराज आहे, अगदी त्याच पद्धतीने भाजपाचे पक्षश्रेष्ठी सुद्धा त्यांच्यावर नाराज असावेत. आणि त्यामुळे आपल्या आता या 2 दिवसांच्या भेटीगाठी ज्या काही उलटापालटी झाल्या, त्यानंतरही फक्त आणि फक्त टीम भाजपामधल्या त्यांच्या समर्थकांना विश्वास देण्यासाठी आणि मी आहे, अजूनही मी शर्यतीत आहे, मी शर्यतीतून बाहेर पडलेलो नाहीये, हे पटवून देण्यासाठीचा प्रयत्न म्हणून हे ट्विट असावं असा मला वाटतं. आणि याचा अजून एक दुसरा अर्थ की जेव्हा देवेंद्रजी असं म्हणतात की मी पुन्हा येईन, मग याचा अर्थ शिंदे साहेब जाईल असा आहे का? कारण शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर विराजित असतानाच दादांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा रंगतात आणि नेमक्या त्याच वेळेला देवेंद्रजी म्हणत आहेत की मी पुन्हा येईन. तर हे सगळं जे काही आहे ते एकूणच सगळ्यांना गोंधळात टाकणार आहे आणि शिंदे गटाला सुद्धा एक 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 सूचना वजा इशारा देणार आहे. नाही, मागे सुषमाजी एक मागे जाहिरात आली होती ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री हे सर्वाधिक पॉप्युलर असं म्हटलं गेलं होतं. त्याला हे उत्तर असं अनेकांचं, मगाशी मी जेव्हा या बातमीचा साठी आमच्या काही वरिष्ठ राजकीय नेत्यांशी चर्चा करत होतो, त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो, काहींचं म्हणणं पडलं की हे त्याला उत्तर असू शकतं की राज्यामध्ये काय. पण तुम्ही म्हणताय, तुमच्या मुद्द्याकडे येतो परत मी. तुम्ही म्हणाला होतात की ते अपयशी गृहमंत्री आहेत राज्याचे म्हणून. पण हे जे ट्विट आहे ते त्याच्या अगदी विपरीत काहीतरी दर्शवत आहे. देवेंद्र फडणवीसांना प्रमोशन मिळत आहे का, हे त्यातनं अर्थ कुठे निघतोय? मला तसं नाही वाटत. कारण ज्या पद्धतीने लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव वगैरे असं जे दाखवलं गेलं, जर हे करायचं असतं तर ते तेव्हाच ट्विट केलं असतं. ती बातमी येऊन आणि आत्ताच्या या ट्विट याच्यामध्ये प्रचंड मोठं अंतर आहे, कालखंड आहे. त्यामुळे त्याचा आणि याचा संबंध जोडावा असं मला अजिबात वाटत नाही. पण हा याच्यासोबत अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे आमदार अपात्रतेची सुनावणी चालू आहे. या आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर असं एखादं ट्विट येणं म्हणजे मग शिंदे साहेबांना एक डिग्निफाईड एक्झिट देण्याचा प्रयत्न होणार आहे का? की ठीक आहे बाबा, आधीच तुम्हाला आम्ही एक्झिट देतो सन्मानपूर्वक आणि मग नंतर काय ते बघूया, असा काही प्रयत्न चालू आहे का? नार्वेकरांच्या तशाही एकूण निर्णय प्रक्रियेबद्दल आम्हाला कमालीची शंका आहे. तर हे सगळं चित्र हे अपात्रतेची सुनावणी आणि एक नापास गृहमंत्री या 2 कारणांच्या भोवती करणार आहे. नाही, पण तुम्ही म्हणताय त्याच्याप्रमाणे परत तोच मुद्दा माझा नाही की मग या 2 गोष्टी मॅच होत नाहीत. तुम्ही म्हणतायत की जर गृहमंत्री म्हणून जर ते तुम्ही म्हणतायत त्याप्रमाणे ते अपयशी असतील तर त्यांना पक्ष का म्हणून असं ट्विट करून सांगेल की ते परत येत आहेत? हे नापास गृहमंत्री आहेत आणि पक्षश्रेष्ठींमध्येही त्यांच्याबद्दलची कमालीची नाराजी आहे असं लक्षात येतंय. इतक्यापर्यंत बातम्या ऐकायला मिळत आहेत की कदाचित देवेंद्रजी विधानसभा लढणार नाहीत, त्यांच्या लोकसभा त्यांना लढायला सांगितली जाईल. हे सगळं जितकं खरं आहे तितकंच देवेंद्रजींची जी आंतरिक इच्छाशक्ती आहे ती अजूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची आहे. त्यासाठीच त्यांनी 2-2 पक्ष फोडले होते, हेही आता सर्वोदित आहे. परंतु असे असतानाही जर भाजपची पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असेल तर त्या पक्षश्रेष्ठीला विश्वास कसा द्यायचा?
तर तो विश्वास देताना स्वतःच्या ट्विटर हँडलवरून देण्यापेक्षा मी म्हणत नाहीये, बघा महाराष्ट्राची टीम भाजपा म्हणतेय की मी पुन्हा येऊ शकतो, किंबहुना मीच येऊ शकतो, मीच सर्व योग्य आहे, हे आपल्या एकाच वेळेला महाराष्ट्राला आणि आपल्या पक्षश्रेष्ठीला सांगण्याचा तो प्रयत्न आहे. अर्थात भाजपमध्ये अशा कुठल्याही दबाव तंत्राचा कधीही उपयोग होत नाही, हेही तितकेच खरे. पण हे पक्षाचं ट्विट आहे ना सुषमा, हे पक्षाचं ट्विट आहे, त्यामुळे त्याला जरा एक वेगळं महत्व प्राप्त होतं. आणि टायमिंग मी जसं म्हटलं सुरुवातीला, आणि मी तुम्हाला अजून एक सांगते की ट्विट डिलीट झालेलं आहे तसं नव्हतं. आम्ही तपासतो पुन्हा त्याचं ट्विट डिलीट झालंय का. माझ्या टीमला विनंती करेन, कारण हे मी आता म्हणजे बरं ही या क्षणाची, बरोबर आहे सुषमा ताई, तुम्हाला एक मिनिट थांबवतोय. मी माझ्या टीमला सांगेल की आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते. काहीच वेळात भाजपने तो व्हिडिओ डिलीट केला आहे. तो व्हिडिओ माध्यमांवरती जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर तो व्हिडिओ हटवावा लागला आहे. म्हणजे काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही महिन्यातल्या 2 घटना मी सांगेन. एक जाहिरात येते, दुसऱ्या दिवशी त्या जाहिरातीला पुष्टी देणारी दुसरी जाहिरात द्यावी लागते. आता हा व्हिडिओ आला, तो काढून पुन्हा नव्याने एक व्हिडिओ टाकला. आता याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया सुषमाजी? मला एकच प्रतिक्रिया द्यायची होती की मी जस्ट एक 10 सेकंद आधी आपल्याला असं म्हटले होते की एकाच वेळेला महाराष्ट्राच्या जनतेला आणि पक्षश्रेष्ठींना सांगण्याचा तो प्रयत्न आहे. मात्र भाजपामध्ये अशा कुठल्याही दबाव तंत्राचा उपयोग होत नाही आणि भाजपा अशा लोकांची गय करत नाही असं मी म्हणणं. आणि त्याच वेळेला मी आपल्याला सांगते इकडे मोबाईल चालत की अरे हे ट्विट डिलीट झालेलं आहे. सुषमाताई एकच मिनिट, सुषमाताई तुम्ही थांबा. आपल्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत जोडले जात आहेत. उदय सामंतजी, हा एक व्हिडिओ आला होता खरं तर मगाशी, आणि तो ट्विट करण्यामागचं खरं तर मी कार्यक्रमात वारंवार एक शब्द बोलतो, टायमिंग खूप महत्त्वाचं होतं. अर्थात तो आता डिलीट झालेला आहे व्हिडिओ. तुमची काय प्रतिक्रिया आहे? असा एखादा व्हिडिओ येतो ज्यात सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील, मी पुन्हा यांचा व्हिडिओ ट्विट केला, तो तुमची काय प्रतिक्रिया याच्यावरती? माझी याच्यावर प्रतिक्रिया एवढीच आहे की आता ते ट्विट डिलीट झालेलं आहे, त्याच्यावर आता जास्त चर्चा करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की देवेंद्रजींनी ज्यावेळी पुन्हा येईन असं ते म्हटले होते, त्याच्यानंतर ते सरकारमध्ये आले. येताना आम्हाला देखील घेऊन आले, काही दिवसानंतर अजितदादांना देखील घेऊन आले. त्याच्यामुळे त्यांनी जी काही प्रतिज्ञा केली होती त्यांनी पूर्ण केली. आणि वारंवार त्यांनी आणि चंद्रकांत बावनकुळेंनी सांगितलेलं आहे की भविष्यातल्या खासदारकीच्या आणि आमदारकीच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली होती. त्याच्यामुळे या ट्विटमुळे काय आमच्यामध्ये कोणामध्येही संभ्रम नव्हता, त्याच्यामध्ये काही चिंता असण्याचं काय कारण नव्हतं. परंतु आता ट्विट ते कदाचित योगायोग असेल की आपला फोन झाला आणि मी उत्तर देताना ट्विट डिलीट झाले, त्याच्यामुळे आता तो प्रश्नच संपलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिन्ही पक्ष एकसंघपणानं काम करतायत, एकसंघपणानं निवडणुकांना सामोरं आम्ही जाऊ आणि जास्तीत जास्त जागा जिंकू. पण असा एखादा व्हिडिओ येणं, मगाशी आपण थोडंसं मागे जाऊया, एक 20 मिनिटं आधी खूप चर्चा सुरू झाल्या होत्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळांमध्ये. तुमच्याही कानावरती अर्थात ते आल्या असतीलच. या सगळ्या गोष्टींचे वेगवेगळे संदर्भ काढल्यात, अर्थ लावले जातात उदयजी. नक्कीच ना, हे ट्विट आल्यामुळं चर्चा सुरू झाली. मी आधी देखील सांगितलं की हे ट्विट जर असंच राहिलं असतं त्याच्यावर त्यांच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी स्टेटमेंट देणं गरजेचं होतं. आता देखील ते ट्विट कदाचित जर बाजूला झालं असेल तर ते ट्विट का आलं होतं, का बाजूला झालं, याच्यावर जबाबदार पदाधिकारी भाजपचे आहेत ते बोलतील. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही अलायन्स मध्ये काम करताना एक संघ आहोत, समन्वय चांगला आहे आणि समन्वयानं पुढे जातोय. पण तुमच्या पक्षाकडनं याच्यावर काही विचारणा झाली होती भाजपला, शिवसेनेकडनं? मला असं वाटतं की विचारणा करण्यापेक्षा त्याच्यावर बीजेपीनेच ट्विट डिलीट करून स्वतःची प्रतिक्रिया दिली असं मी मानतो. त्याच्यामुळे विचारण्याचा काही प्रश्न झाला नाही. आणि त्याच्यावर ते ट्विट का आलं आणि का डिलीट झालं याच्यावर बीजेपीचेच म्हणजे आमच्या मित्रपक्षाचेच पदाधिकारी जर बोलले तर चांगलं उचित राहील. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी. थँक्यू. उदय सामंतजी आपल्यासोबत होते. आणि कसं आहे, 2 घटना आता मी गेल्या अर्ध्या तासातल्या या 2 घटना समोर ठेवायच्या. सुषमा अंधारे आपल्यासोबत अजूनही आहेत. सुषमाजी, पहिले ट्विट येतं काही तासांपूर्वी ज्याच्यात मी पुन्हा यांचा व्हिडिओ त्याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर माझ्याकडे खुलासाही आलाय. हा नाही, डिलीट झाला, मी बघितलं, मी स्वतःही चेक केलेलं आहे. मोजून 55 मिनिटामध्ये एखादं ट्विट येतं आणि डिलीट होतं. त्या 55 मिनिटातल्या एकूण प्रतिक्रिया पाहता असं काय घडलं असेल? काय भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून फोनाफोनी झाली आहे का? दिल्लीतनं काही निरोप आलेले आहेत का? ट्विट डिलीट करायला सांगितलं आहे का? की सतत विवेकाने डिलीट केलेलं आहे? अनेक प्रश्न त्यातनं निर्माण होतात.
पण मला उदय भाऊंचं हे म्हणणं नक्की पटलेलं आहे की भाजपने स्वतः त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की भाजपच्या पक्षश्रेष्ठींना किंवा एकूण भाजपाला वाटतंय की होय, देवेंद्रजी पुन्हा येणार नाही. थँक्यू. नाही नाही ठीक आहे. मला केशव उपाध्यायांची खरं तर प्रतिक्रिया जाणून घ्यायची या विषयावरती आणि त्यांनी खरं तर व्हिडिओ प्रतिक्रिया त्यांची आलेली आहे, ती थोड्याच वेळात मी दाखवणार आहे. पण फोनवर जर ते आपल्यासोबत लाईव्ह आले तर आपण त्यांच्या लाईव्ह प्रतिक्रिया जाणून घेऊया. सुषमाजी, तुम्हाला जायचं आहे, थोडाच फक्त एक तुम्हाला जाता जाता प्रश्न विचारेन. आता याचे अर्थ निघतील, फक्त ट्विट टाकण्याचेच अर्थ नाही, डिलीट काढण्याचे अर्थ निघतील. आणि गेल्या वेळेसचा एक जे आपल्याला असंच राजकीय नाट्य बघायला मिळालं होतं जेव्हा त्या जाहिरातीनंतर ती जाहिरात परत केल्यानंतर, या दोन्ही गोष्टी बघता सरकारमध्ये आलबेल नाही अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू होऊ शकते किंवा काही अंतर्गत आंतरविरोध आहे का, अंतर्गत संघर्ष आहे का, याच्याही चर्चा सुरू होतील याच्यानंतर. हा गुफअप फक्त म्हणावा की हा एक पॉलिटिकल मेसेजिंग होतं असं तुम्हाला वाटतं? मी अजून एक गोष्ट याला जोडून सांगितली पाहिजे कमलेश सर, की सकाळची एक बातमी होती सकाळी आलेली. ती बातमी अशी होती की 631 कोटी राज्य सरकारने काही कारखान्यांना दिलेले आहेत. हे 631 कोटी केंद्राने दिले नाही, हे राज्याने दिलेले पैसे होते. जेव्हा की कोणाला द्यायचे नव्हते तरी सुद्धा हे 631 कोटी रुपये दिले. याचा अर्थ शिंदे साहेबांवर अजितदादांचा गट वरचढ ठरलेला आहे. आणि आता पुन्हा इकडे देवेंद्रजींचं हे ट्विट येतं. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तीनही पक्षामध्ये सातत्याने एक टॉम अँड जेरीचा खेळ चालू आहे. आणि हा टॉम अँड जेरीचा खेळ एकमेकांना शह करण्याच्या नादामध्ये राज्याच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होतंय, हे तितकंच खरं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.